जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव पोळ येथील नवसाला पावणारे जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री काशी विश्वनाथ महाराज यांच्या पंचमी महोत्सवाची भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली. गुरुवार 14 मे रोजी पहाटे 5 वाजता गावातील ऐतिहासिक होळी मैदानावर देवी आणि दैत्य यांच्यात पारंपरिक युद्ध रंगले आणि याच थरारक युद्धाने पंचमी महोत्सवाचा समारोप झाला. मराठवाड्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री काशी विश्वनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी यंदा हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 10 मे ते 15 मे दरम्यान पार पडलेल्या या पंचमी महोत्सवात दररोज भाविकांनी महाराजांचे दर्शन घेत आपले नवस फेडले. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाची सुरुवात चौकी शोभायात्रेने झाली होती. 5 दिवस चाललेल्या या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजनाचेही आयोजन करण्यात आले होते. जळगाव खान्देश येथील भीमानामा लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक विषयांवर वगनाट्य सादर करण्यात आले. तर दररोज मध्यरात्री श्री गणेश आणि सरस्वतीचे सोंग काढून सामुदायिक महाआरती करण्यात येत होती. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दिवंगत बापूराव पाटील बोडखे यांच्या घरातून देवी भवानीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर गावाच्या वेशीबाहेरून दैत्याची मिरवणूक होळी मैदानावर दाखल झाली. यानंतर देवी आणि दैत्य यांच्यात जवळपास 1 तास पारंपरिक युद्ध रंगले. या युद्धात देवी भवानीने दैत्याचा वध करत वाईटावर चांगल्याचा विजय साकारला. दैत्यवधानंतर सामुदायिक महाआरतीने पंचमी महोत्सवाची भावपूर्ण सांगता करण्यात आली. दरम्यान हजारो भाविकांनी चांदीचे घोडे, पाळणे, चौरंग आणि बूटचूड अर्पण करून आपले नवस फेडले. तर अनेक भाविकांनी आपल्या मुलांचे नवसही पूर्ण केले. या पंचमी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचमी कमिटी, श्री काशी विश्वनाथ महाराज ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.